नागपूरसह परिसरामध्ये रिमझिम आणि कुठे मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मी सध्या आहे अशोक चौकामध्ये आणि रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी काही भागामध्ये किरकोळ प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आज दुपारपर्यंत उन्हाचे चटके लागत होते, परंतु दुपारनंतर हवामानात बदल झाली आणि ढगाळ हवामानासह पावसाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ग्रामीण भागात सुद्धा काही ठिकाणी पाऊस जो आहे तो पडतोय। हे दृश्य आपण या ठिकाणचे बघू शकतो। नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये इतवारी असो, महाल असो किंवा अशोक चौक परिसरात पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसामुळे तापमानात घट झालेली आहे आणि हवामान विभागानं आणखी 1 ते 2 दिवस पावसाचा अंदाज जो आहे तो काही भागात किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, टी9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी9 मराठी, एकमेव।